नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? हे पहा सकाळचे 6:30 वाजलेत आणि सूर्यनारायण निघाले आणि आज पहा जरा असं धुक्यासारखं वातावरण झालंय. तर मैत्रिणींनो, चला आपण आज चिक्कीच्या वेळेला किती चिक्की आल्यात ते पाहणार आहोत. हे पहा मैत्रिणींनो, चिक्कीच्या वेळेलाचं बुडी ह्या इथून असं स्टार्ट झाले. आमच्याकडे एवढी जागा नाही आहे, पण तरी पण घराच्या पाठीमागं म्हणजे असं जवळच ह्या साईडला दरवाजा आहे आणि तिथंच ते पसरलं आहे खूप सारा. भीती वाटते चुकाट्याची, पण काढू वाटाना मैत्रिणींनो. त्याला आहे ना फुलं आली तर पहा, इकडं एक गेलं आहे वेल, एक बाजू इथे एक चिक्की आली पहा. हे पहा कुठं कुठं निघल्यात त्याच्या फांद्या. हे पहा इथे छोटी आली, इथे एक मोठी आली, इथे पण मोठी मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, इकडं पाठीमागं सरपण असतं आमचं. सरपण काढायला जायचं म्हटलं ना भीती वाटते, पण काढूच वाटा ना मैत्रिणींनो. हे पहा खूप सारे फुलं आलेत त्याला असे. ते पहा तिथं एक चिक्की आहे. मैत्रिणींनो, ही पहा इथं एक आहे. हे पहा कुठं कुठं चाललंय. तर हे अशी फुलं आलेत, काही अशा येऊन जळत्यात पण हे की अशा. तर पहिल्या जळत नव्हत्या बरं का, एवढ्यात जळायला लागल्यात. कशामुळं काय माहिती, उष्णता जास्त वाढली म्हणून का काय. मैत्रिणी इथं थोडीशी आपली कोथिंबीर आणि मेथी टाकलेली. त्याच्यामध्ये गवत तर झालंयच, पण हा वेल आहे ना, वेलाने पण त्याला पूर्ण वेळलंय. हे बा इथं पण छोटीशी आली. गवत पण खूप झालं याच्यामध्ये. हा कुठं चाललाय वेल. खूप सारे बारीक 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 आल्यात, मला दाखवता येईना मैत्रिणींना. तर हे बघा, हे पा इथं एक आहे, हे पा इथं एक आहे मैत्रिणी. ते तिकडे एक मोठं, खूप मोठ्यानं झालं तर काढावं लागतं. होतं आहे की कांद्याच्या कामामुळं सर इथं एक आहे. हे पा म्हणजे इथले इथंच किती आता. हे पा 1 2 3 4 5 एकाच जागेवर 5 आल्यात बघा. हे इथे इकडे एक पानामध्ये खूप सारे अशी झाकून गेली आहे. 6 ते तिकडे एक. मैत्रिणी जवळजवळ मोठ्याल्या चक्क्याच्याला 6-7 तर आहेत बघा. मला नव्हता याचा परिचय मैत्रिणींनो. खूप यायला लागल्या ना, खूप येतात. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तरी पण एवढे राहिले आता. तर पाऊस काळा वगैरे थंडीच्या दिवसात किती येतील बघा. तर मैत्रिणींनो, चिक्कीचा चिक्कीचा वेल कोणाकोणाला आवडला आणि चिक्कीची भाजी कोणाकोणाला आवडती ते नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींनो, आपण यातल्या मोठे मोठे चक्के काढून घेऊ. कारण आहे ना, कांद्या चक्करमध्ये ना खूप साऱ्या भाज्या खराब होऊन गेल्या, म्हणजे खायच्या कामात नाही आल्या.
तर आपण ह्या तोडून घेऊ आणि आमच्या तात्यांची घरभरणी आहे, तर पाहुणे येतीलच तर त्यांना आपण वाणाळा म्हणून देऊन देऊ. तर मैत्रिणींनो, चला आपण ही चिक्की तोडून घेऊ. पहा कशी एकदम, तुम्हाला म्हटले ना मग अशी कशी एकदम येलाच्या खाली लपून बसली बघा. मैत्रिणींनो पटकन तुटली बघा. अशा प्रकारे आपण सगळ्या चिक्क्या तोडून घेऊ. आला होते हे पहा, आमच्या पुतणीचा मुलगा आहे हा. तो विचारतोय कुठून आणले. तर मैत्रिणींनो आपण हे तोडून घेतले. अशा प्रकारे ह्या जवळजवळ मी मोजल्या तर अशा साईजच्या 10 चिक्क्या आता. तर आपण 5 तोडून घेतल्या बघा. आणि शिव शी 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 ना बाबू. तर शिव खेळतोय त्या चिक्की बरोबर, हात लावतोय बार तेच कपड्याला पुसतोय. तर मैत्रिणींनो मला खरंच एवढं भारी वाटतं ह्या चक्क्यांना बघून. आता भाजी मला एवढी काय जास्त नाही आवडत, पण मला ह्या गोष्टी बघून आहे ना म्हणजे खूप आनंद होतो खरोखर.